मागच्या आठवड्यामध्ये आपण काय ऐकलं किंवा काय शिकलो याविषयी कदाचित आपल्या लक्षात असेल किंवा नसेल. असेल. आय व्हेरी प्रेज द लॉर्ड. तुमच्या आहे ओके. की मागच्या आठवड्यात आपण असे शिकलो की देवाने मोशेला 261 का 200 काहीतरी आज्ञा सांगितल्या होत्या. येस. एकंदर 613 आज्ञा हा होत्या. 613 सॉरी मी ठीक लिहून आहे. ठेवलंय. आणि उपासाविषयी कर्मकांड करून तो आपण आज उपासाविषयी पाहणार होतो किंवा पाहणार आहोत. पण 613 एकूण आज्ञा नियमशास्त्रामध्ये मोशेला देवाने दिल्या होत्या. त्यापैकी 248 आज्ञा ज्या होत्या त्या तुम्ही असं करा, तसं करा, हे करा वगैरे. आणि 365 आज्ञा आहेत त्या ह्या करू नका, ते करू नका, असं वागू नका वगैरे वगैरे अशा प्रकारचे. आणि यहुदी लोक ह्या आज्ञा पाळत असताना त्यांच्या पुढे प्रश्न होता की ह्याच्यातली सगळ्यात मोठी आज्ञा कोणती. मुळात इथली एकही जरी आज्ञा मोडली तरी संपूर्ण नियमशास्त्र मोडल्यासारखं होतं असं येशू ख्रिस्त सांगतो. म्हणजे यहुदी लोकांना संपूर्ण 613च्या 613 आज्ञा काटेकोरपणे पाळाव्या लागत होत्या आणि पाळल्या पाहिजे. त्यातली एक जरी चुकली तरी सुद्धा संपूर्ण 613 आज्ञा मोडल्यासारखं होत होते. आणि म्हणून त्यांना असं वाटत होतं की कुठली मोठी आहे, कुठली छोटी आहे. आणि त्यांनी येशूला कोड्यात पकडण्याचा प्रयत्न केला हे आपण पाहिलं. आणि येशूने त्या संपूर्ण 613 आज्ञांचं सार केवळ 2 आज्ञामध्ये सांगितलं. आणि त्या दोन्ही आज्ञांचा मुख्य विषय होता प्रीती. देवावर प्रीती आणि शेजाऱ्यावर प्रीती अशा प्रकारे. आणि मग नियमशास्त्रात सांगितलं होतं की शब्बात दिवसाची पाळायची वगैरे वगैरे. आणि नव्या करारामध्ये आपण पाहिलं की येशू सोबत असताना येशूचे शिष्य शब्बात दिवस मोडत होते, कंस म्हणून खात होते. मग हे कसं. येशू शब्बाताचा शिक्षक असताना त्याचे शिष्य शब्बात मोडतात हे यहुदी लोकांना काही समजत नव्हतं. तेव्हा येशूने सांगितलं की जो शब्बाताचा धनीचा आहे. आणि मग त्यांनी सांगितलं बरंच तुम्ही ते वाचलंही असेल त्याच्या मागचं पुढचं नाही का. त्याच्यामुळे आता तिथे हे नाही करत. पण ते करीत असताना आपण एका मुद्द्याकडे आलो की प्रोटेस्टंट ख्रिस्ती समाजामध्ये किंवा आपण जे विश्वासणारे म्हणवतो किंवा ख्रिस्ती म्हणवतो ते लोक जे निरनिराळे सण पाळतो. आता त्याच्यामध्ये काय काय येतो. एक तर नाताळ येतो, गुड फ्रायडे येतो, ईस्टर येतो, हे लेंट येतो. पुष्कळ मंडळामध्ये रविवारी सकाळची भक्ती केली जाते. मग हे सर्व जे सण आहेत ह्या सणांच्या संदर्भामध्ये बायबल काय सांगतं. कारण बायबल हे आपलं घटना पुस्तक आहे. बायबलमध्ये काय सांगितलेलं आहे त्यानुसार आपल्याला ते करायचं आहे. मग ह्या सर्व सणांच्या विषयी पवित्र शास्त्रात काय सांगितलेलं आहे काय नाही किंवा हे सर्व सण मुळात सणांची सुरुवात मुळात कुठून झाली ह्याच्याविषयी आपल्याला विचार करायचा आहे. Now I'm sorry Ruth cannot understand all these things, but I don't have much time to speak both Marathi and English. Yes. So I just go on in Marathi. Yes, that's good. So Nikhil may Yes, he does something. explain you something afterwards. मी थोडंसं हे करतो आहे कशा प्रकारे हे झालेलं आहे. आपण जर योबाचं पुस्तक काढलं, योग उत्पत्ती, निर्गम, लेविय, गणना, अनुवाद, योशुआ, शास्त्री, रूस, पुढे काय पहिले शमूएल, दुसरे शमूएल, पुढे पाठ आहे ना नाही. योबाचं पुस्तक मी संदर्भ लिहिला नाही पण आता सॉरी हा येस. योबाचा 31वा अध्याय आणि 26वा आणि 27, 28 ही वचनं आहेत.
26, 27, 28 वाचणार. जर सूर्यास जर सूर्यास प्रकाशताना पाहून चंद्रास थाटाने भ्रमण करीताना पाहून माझे मन गुप्तपणे मोहित झाले असते आणि आपल्या हाताचे चुंबन घेऊन मी त्यांस नमन केले असते, तर हाही न्यायाधीशापुढे नेण्याजोगे पुन्हा झाला असता. अशाने वृद्ध लोकीच्या देवाशी मी दगा केला असे झाले असते. थँक्यू. काय सांगता या ठिकाणी वचन योब हा अब्राहमाच्या समकालीन जुना होता. योब आणि त्यावेळेस हे म्हणजे देवाने नियमशास्त्र देण्याच्या अगोदरचा काळ होता. देवाने लोकांना नियमशास्त्र दिलेलं नव्हतं, पण तरी सुद्धा लोकांच्या मनामध्ये देवाने काय योग्य काय अयोग्य हे सांगितलेलं होतं. जसं रोमकारास पत्रामध्ये आपण पाहतो, पाऊल सांगतो की कशा प्रकारे देवाने लोकांच्या मनावरती बिंबून ठेवलं होतं, तशा प्रकारे. आणि म्हणून या ठिकाणी योब म्हणतो की मी जर चंद्राकडे किंवा सूर्याकडे पाहून त्यांना नमन केलं असतं, त्यांची उपासना केली असती, पूजा केली असती, तर परमेश्वरासमोर हा गुन्हा झाला असता. म्हणजे परमेश्वराने जरी ते सांगितलं नव्हतं त्यांची उपासना करू नये वगैरे वगैरे ह्या सर्व गोष्टी पुढे नियमशास्त्रात ते सांगितलेलं आहे सर्व गोष्टी, परंतु तरी सुद्धा लोकांना ते माहीत होतं. आता मी हे असं का सांगतो आहे, कारण या ज्या गोष्टी आहेत, आपण जे काही हे करतो आहोत, त्या सर्व गोष्टींचा संबंध सूर्याशी चंद्राशी आहे. तर तो कसा आहे ते मी तुम्हाला सांगतो. सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे ह्या सर्व गोष्टींचा उगम जो आहे, आता लेटचा उगम म्हणजे बऱ्याच गोष्टींचा आहे, पण लेटच्या उगमाविषयी आपण पाहतो. तर हा जो काही उगम आहे ह्याच्याविषयी पाहत असताना आपल्याला थेट उत्पत्तीच्या पुस्तकामध्ये जायला पाहिजे अगोदर, म्हणजे त्या मनुष्याकडे. उत्पत्तीच्या पुस्तकाचा 10वा अध्याय आणि 8वं वचन, 8 ते पुढे तशी त्याच्यामध्ये 14 वचनं आहेत. 8 ते वचन असा आहे, कुशाला निम्रोद झाला, तो पृथ्वीवर महारथी होऊ लागला, तो परमेश्वरासमोर बलवान पारधी झाला. म्हणून निम्रोदासारखा परमेश्वरासमोर बलवान पारधी असे म्हणण्याचा प्रघात आहे. शिनार देशात बाबेल, एरक, अक्काद व कालने ही त्याच्या राज्याचा आरंभ होता. त्या देशातून तो पुढे अश्शुरास गेला व त्याने निनवे, रहोबोत, ईर व कालह ही वसविली. तसेच निनवे व कालह यांच्या दरम्यान त्याने रेसन शहर वसविले. हेच ते मोठे शहर होय. अशा प्रकारे सांगितले निम्रोदाविषयी. हा निम्रोद जो होता त्याच्याविषयी तो एक महाबलवान, एखादा अतिशय जायंट किंवा ज्याला आपण राक्षस म्हणू आजच्या काळामध्ये, तशा प्रकारचा तो होता. बलवान होता अतिशय. आणि तो परमेश्वरासमोर बलवान पारधी, त्याचा अर्थ असा सुद्धा होतो की परमेश्वराच्या समोर तो अतिशय शक्तिशाली वगैरे हे तर होतोच, पण ज्या वेळेस त्याचा अजून अर्थ पाहतो त्यावेळेस त्याचा अर्थ असाही होतो की तो परमेश्वराला स्वतःला चॅलेंज देणारा, आव्हान देणारा झाला. परमेश्वराला त्याने आव्हान देणारा झाला की मी परमेश्वर कोण आहे, मी परमेश्वरापेक्षा श्रेष्ठ आहे. कारण त्याच्या मनात आता त्याच्या मागचा इतिहास, आता तसं फार जितकं खोलात जाऊ तितकं आपल्याला हे होतं, पण मी थोडक्यात सांगायचा प्रयत्न करतो की हा निम्रोद हा कुशाचा मुलगा होता. कुश हा कनानाचा मुलगा होता आणि कनान हामाचा मुलगा होता. हामा नोहाचा मुलगा होता, म्हणजे नोहाच्या वंशात तो जन्मलेला. नोहाला देवाने वाचवलं जलप्रलयामधून,
नाही का. नोहा आणि त्याच्या कुटुंबाला 8 जणांना देवाने जलप्रलय संपूर्ण पृथ्वीचा नाश केला. आणि मग हामने नोहाची जशी काही थट्टा केली, बापाची थट्टा केली, म्हणून नोहाने हामला आणि कनानला शाप दिला. तुम्ही बघता ते मागच्या 9व्या अध्यायामध्ये. आणि तो शाप दिल्यानंतर आपण असं म्हणूया की निम्रोद चिडला किंवा तो हे चिडला, त्याचा कुश, की माझ्या बापाला का उगाच शाप दिला. असा कोण नोहा मोठा होऊन गेला. मनामध्ये, माणसाच्या मनामध्ये थोडंसं अशा प्रकारे होतं. आपण आजही बघतो, जर ज्या शिस्त लावायचा प्रयत्न केला तर जर मनुष्याचा स्वभाव खरंच चांगला असेल तर ते नसेल तर तू कोण मला शिकवणार, तू काय मला हे करतो. आणि म्हणून तो अजून उलट्या प्रकारे वागायला लागतो. तशा प्रकारे जसं काय हे हा जो हामाचा वंश आहे हा सैतानाने आपल्या ताब्यात घेतला. आणि त्यांच्यामध्ये देवाने सैतानाची प्रजा आणि सैतानापासून, त्याच्या लोकांच्या पासून, दूतांपासून ती प्रजा आणि त्या सर्व गोष्टींचा त्याने नाश केला जलप्रलयामध्ये. आणि संपूर्ण सृष्टी पुन्हा नव्याने निर्माण केली. परंतु सैतान त्याच्यामुळे गप्प बसला नाही ना. त्याला त्याचं, सैतानाचा मुख्य उद्देश आहे की त्याला देवाची जागा घ्यायची. आणि त्यामुळे तो त्या प्रकारे प्रयत्न करीत राहिलेला आहे. आणि म्हणून ज्यावेळेस सर्व पृथ्वी नाश केली त्यावेळेस तो संधी बघत राहिला, संधी आपल्याला कुठली मिळते. आणि त्याला ती हामाच्या कुटुंबाद्वारे मिळाली. आता ह्याच्यामध्ये नाही आपल्याला हा सर्व इतिहास आपल्याला त्याच्यामध्ये पाहायला मिळत नाही. तो इतिहास जो आहे तो हे पहा, द टू बॅबिलोनियन पुस्तक, ह्याच्यामधून मला वाचायला मिळालं. परमेश्वराची स्तुती असो की हे पुस्तक माझ्या हातामध्ये आहे. एकंदरीत साधारण 87-88 सालामध्ये ह्याची पहिली कॉपी मला मिळाली. आणि तेव्हापासून मी त्याचा अभ्यास करतो. आणि त्याच्यानंतर ते फार जुनं पुस्तक होतं, जवळजवळ ते 1925 साली छापलेली कॉपी, जरा पानं वगैरे खराब झालेली. आणि मग आमच्या सूनबाईंनी अमेरिकेवर हे पुस्तक खास घेऊन आली. आणि त्याच्यामुळे त्याच्यात अजून अभ्यास करता येतो. तिने दुसरं एक पुस्तक आणलं, बॅबिलॉन रिलिजन. ह्याच्यामध्ये सुद्धा त्या गोष्टी आहेत. आणि ते म्हणजे पवित्र शास्त्राव्यतिरिक्त. आणि त्याच्याही पेक्षा महत्त्वाची गोष्ट म्हणजे जो जोसेफस नावाचा यहुदी इतिहासकार होता येशूच्या काळामध्ये, ज्याने यहुद्यांचा म्हणजे आदामाच्या काळापासूनचा इतिहास लिहिलेला आहे बायबलच्या व्यतिरिक्त. जो इतिहास यहुदी लोकांचा, यहुदी माणसांनी लिहिलेला यहुदी लोकांचा इतिहास, त्याच्यामध्ये ते आहे. आणि त्याच्यामध्ये त्यांनी सांगितलेलं आहे, हे ते पुस्तक जोसेफस, त्याच्यामध्ये त्यांनी सांगितलेलं आहे की हा निम्रोद हा देवाला चॅलेंज करणारा झाला. चॅलेंज काय केलं त्यांनी, आता हा जो कोण देव पाण्याने नाश करणारा आहे त्या देवाचा बदला मी घेतो. हा कोण देव आहे, मी त्याला ठार मारणार वगैरे असं करून त्यांनी हे केलं. आता ते पूर्ण गोष्ट मी सांगणार नाही वेळेच्या अभावी. पण मग हा निम्रोद आणि त्याची बायको सेमिरामिस आणि मग त्याचा वध हा जो शेम आहे, नोहाचा मुलगा शेम, ह्याने निम्रोदाला ठार मारलं, त्याचे तुकडे तुकडे केले, संपूर्ण देशात इकडे तिकडे पाठवून दिले की ते देवाच्या विरुद्ध वागतील. कारण शेमाचा वंश हा धार्मिक, देवाला भिवून वागणारा होता. आणि देवाने नोहाने शेमलाच आशीर्वाद दिला होता नाही का. आता जर तुम्ही 9व्या अध्यायामध्ये वाचलं तर हे सुद्धा त्याच्यामध्ये आहे. असो, त्याच्याविषयी पुष्कळ लोक असं म्हणतात की त्याचं काय, तो काय, ते शेम आणि सेमिरामिस, निम्रोद कधी काळ झाला, सेमिरामिस कधी झाली, त्यांचा काळ वेगळा, ह्यांचा काळ वेगळा. पण तसं काही नाही, तो सगळा काळ एक आहे. हे ज्यावेळेस मी डॉक्टर लेयर्ड नावाच्या संशोधकाचं पुस्तक वाचलं, ज्यांनी 1849-40 साली त्या भागामध्ये, टर्की वगैरे त्या भागामध्ये उत्खनन केलं. आणि त्यांनी जे निनवे शहर शोधून काढलं, बाबेल शहर शोधून काढलं, जमिनीच्या खाली गाडलेलं. आणि त्याच्यामध्ये त्यांना जे पुरावे मिळाले त्याच्यावरून लक्षात येतं की हे सर्व लोक एकच आहेत. असो, परंतु हा जसा काय हे झाला, मुख्य विषयाकडे यायला हवं मला. आता खरं म्हणजे हा विषय खूप मोठा आहे, ह्याच्यामध्ये सांगत गेलो तर बरीचशी चांगली गोष्टी, बरीचशी माहिती आपल्याला मिळणार आहे. पण यांच्या द्वारे ह्या गोष्टी सुरू झाल्या त्यावेळेस त्यांची जी नाव होती. आणि त्याच्यानंतर बाबेलचा बुरुज बांधणारा हा निम्रोदच. आणि त्यामध्ये देवाने मग त्यांच्या भाषेचा गोंधळ केला. त्यावेळेस हे
इश्तार म्हणजे त्यावेळेस ते त्यांच्या देवीचं नाव होतं इनाना. आणि असं निम्रोद तेला ते देव मानत होते, त्याचं एक वेगळं नाव होतं, ते आहे आता माझ्या लक्षात नाही असो, परंतु ते नावं होती. आणि नंतर देवाने ज्यावेळेस भाषेचा गोंधळ निर्माण केला आणि हे लोक जगभर पांगले, त्यावेळेस त्याच देवतांची वेगवेगळी नावं जगभरमध्ये पसरली. कारण नावं त्यांच्या भाषा बदलल्या, कोणाला एकमेकांचा समजेना, आणि त्यांची नावं सुद्धा बदलत गेली. म्हणजे त्या त्या प्रकारे त्या ठिकाणी मग कोणी कुठे इश्तार झालं, कुठं अस्तारते झालं, कुठं काय वगैरे वगैरे अशा प्रकारे ती नावं झाली. तो इतिहास वेगळा आहे, त्याच्यामध्ये आपण पाहायला नको, पण पुढे कधीतरी आपण ते पाहूया. पण महत्वाची गोष्ट काय आहे की येशू ख्रिस्ताचा जन्म झाला, त्याचा मृत्यू झाला, त्याचं स्वर्गारोहण झालं, त्याच्यानंतर पहिली 300 वर्षे मंडळीमध्ये गुड फ्रायडे, ईस्टर, लेंट काहीच पाळत नव्हते. येशू ख्रिस्ताच्या तालमीखाली तयार झालेले शिष्य ते सुद्धा पाळत नव्हते. त्यांनी कधी शिकवलं नाही. त्यांच्या तालमीखाली झालेल्या लोकांनी कधी पाळलं नाही. त्यांच्या पुढे कधी झालं नाही. म्हणजे सुरुवातीची 300 वर्ष जोपर्यंत लोकांच्या मनावर येशूची शिक्षण किंवा प्रेषित जे शिकवत होते, प्रेषित म्हणजे येशूचे जे 12 शिष्य, ते जे शिकवत होते त्यांचा प्रभाव होता, तोपर्यंत ह्या गोष्टी मंडळीत शिरल्या नाहीत. मग कधी शिरल्या, काय ठीक आहे ना, लोक म्हणतील की निम्रोद कोणाला, आम्हाला त्याशी देणे घेणे नाही, हे कोण होतं त्याशी, परंतु ह्या गोष्टी शिरल्या कशा मंडळीमध्ये. आणि जर पहिली 200-300 वर्ष जर ह्या गोष्टी मंडळी पाळतच नव्हती, तर मग आत्ता का पाळल्या जातात? तुम्ही कोण एवढे शहाणे लागून गेलात, संपूर्ण जग पाळते, तुम्ही आम्हाला सांगता नव्हतं, असं काय प्रकार आहे? ह्या गोष्टीची सुरुवात कधी झाली, काय झाली, वगैरे वगैरे, तर त्याचा सुद्धा इतिहास आहे. विश्वासणाऱ्यांचा छळ आपण पाहतो प्रेषितांच्या कृत्यामध्ये सुरुवातीपासून झाला. करेक्ट? विश्वासणाऱ्यांचा छळ, कारण सुरुवातीला छळ करणारे होते यहुदी लोक. मूळ येशू ख्रिस्ताची शिकवण, बायबलची शिकवण आणि मूर्तीपूजक लोकांची शिकवण ह्याच्यात खूप तफावत आहे. येशू ख्रिस्ताची शिकवण काय सांगते की विश्वास धर, कृपेने तुमचं तारण झालेलं आहे. मूर्तीपूजक शिक्षण काय सांगते की तुम्ही उपास तापास करा, नवस करा, यज्ञ करा, कोंबडं द्या, बकरं द्या, अमुक करा, देवाला दान द्या, अमुक करा, ह्या सर्व गोष्टी करा. पुजाऱ्याचा किंवा जो का धर्मगुरू असेल त्याचा मान राखा, तो सांगेल त्याच्या, म्हणजे तुम्ही करा काहीतरी, म्हणजे तुम्हाला हे होईल. तुम्ही अमुक ठिकाणी जा, ह्याला यात्रेला जा, अमुक ठिकाणी दर्शन घ्या, ते करा वगैरे करा, अशा प्रकारे ह्या गोष्टी करायला सांगते. बायबल तसं काही सांगत नाही. बायबल काय सांगतं, तुम्ही विश्वास ठेवा, तुमचं तारण होईल, तुम्हाला पापापासून तुमची मुक्तता होईल. मग ह्या गोष्टी असं केल्यानंतर जर माणसाला एवढ्या सोपेपणाने तारण मिळत असेल, तर हे मूर्तीपूजक लोकांना किंवा त्यांचे जे धर्मगुरू आहेत, त्यांचे जे शिकवणार आहेत, त्यांना साहजिकच मिरची लागणार ना. आमचा धंदा बुडवतो. आणि हे आपल्याला प्रेषितांच्या कृत्यामध्ये पाहायला मिळतं. ज्यावेळेस पाऊल इफिसमध्ये आला, त्यावेळेस इफिसकर तिथून लोक इफिसची ते इफिसमध्ये त्यावेळेस आर्तमी नावाची देवी होती. आर्तमी, त्याला आता मराठी इंग्रजीमध्ये डायना म्हणतात. डायना हे ते देवीचं नाव आहे. भारतामध्ये जसे निरनिळ्या देवी आहेत, तशी ती इफिस नावाच्या शहरामध्ये जी देवी होती ती आर्तमी देवी होती. आणि त्या संपूर्ण भागामध्ये, म्हणजे फक्त शहरामध्येच नव्हे तर संपूर्ण भागामध्ये तिचं फार मोठं प्रस्थ होतं. लोक तिच्यासाठी म्हणजे पूजा करण्यासाठी वगैरे तिथे येत असत, तिचे मेळे भरत असत. तिच्या नावाने मग लोक ते तिच्या मूर्ती करणे, तिची छोटी आकृत्या वगैरे करणे, त्याचा धंदा म्हणजे तांबट लोकांचा वगैरे धंदा फार, किंवा सोनार लोकांचा खूप चांगला धंदा होत होता. पुष्कळ पैसे मिळत होते त्यांना. पण ज्या वेळेस पावलाने सुवार्ता सांगितली, त्यावेळेस लोक ते सोडून यायला लागले ना. आणि ते सोडून यायला लागल्यानंतर ह्यांच्या धंद्याची वाट लागायला लागली. इफिसकरच पत्र प्रेषितांच्या कृत्यामध्ये आपल्याला, मग ते म्हणाले की तो तांबट, मुख्य जो तांबट होता, त्यांनी सगळ्यांना गोळा केलं. अशाने आपली वाटमार होईल, ही एवढी थोर देवी
आणि ते जर लोक सोडून जायला लागले तर आपला धंदा सगळा चौपट होईल, आपलं कसं काय होणार. म्हणून मग त्यांनी दंगल सुरू केली. तशाच प्रकारे हा जो विरोधाभास आहे त्या विरोधाभासामध्ये यहुदी लोकांना सुद्धा कर्मकांड महत्वाचं होतं. शब्दात पाळा, अमुक करा, तमुक करा, हे करा. पण त्याच्यातून येशू ख्रिस्ताने जो प्रीतीचा नियम दिला होता आणि तुम्ही येशूचा स्वीकार करा, विश्वास ठेवा, तुमचं तारण होईल, तुम्हाला ते संपूर्ण नियमशास्त्र पाळल्यासारखं होईल. मग त्यांना सुद्धा ते जड जायला लागले, कारण नियमशास्त्र शिकवत होते. येशूने त्यांना दोष दिला ना, आहो ढोंग्यांनो, तुम्ही कबरासारखे आहात वगैरे, कारण तुम्ही दशमांश दिल्यासारखं करता, परंतु लोक गरिबांना साधी मदत सुद्धा करत नाही, त्यांच्यावर ओझी लादता, हे करता. तो फार वेगळा म्हणजे इतिहास जर आपण बघितला तर असो. तर सांगायचं तात्पर्य काय होतं की त्या लोकांना ते सहन झालं नाही, त्यांनी येशू ख्रिस्ताला ठार मारलं. त्यानंतर ज्यावेळेस रोमशी किंवा रोममध्ये ह्या सर्व गोष्टी आल्या, मिसर बाबेल पासून आलेल्या गोष्टी, प्रत्येक धर्मामध्ये प्रत्येक राष्ट्रामध्ये त्या गोष्टी कशा गेल्या त्याचा पुढे कधीतरी खरं तर आज मला सविस्तर सांगायचा होता, परंतु वेळेच्या अभावी मी हे काय वेळ आपल्या बराच हे गेलेला आहे. परंतु अशा प्रकारे ह्या गोष्टी होऊन मंडळीचा छळ सुरू झाला की हे लोकांचा, ख्रिस्ती लोकांना, विश्वासणाऱ्यांना छळ केला पाहिजे, त्यांना जितका जास्त त्रास देऊ तितके हे लोक ख्रिस्तापासून दूर जातील आणि मन ही चळवळ किंवा हा जो विश्वास आहे तो नष्ट होईल, असं रोमन सरकारचं, यहुदी लोकांचं मत होतं. आणि त्या प्रकारे त्यांनी प्रयत्न सुरू केले. आणि आपण पाहतो की ते म्हणजे माझ्याकडे एक पुस्तक आहे कधी काळी, त्याच्यातून म्हणजे जे रक्तसाक्षी म्हणतो आपण, पहिल्या दुसऱ्या शतकामध्ये जे येशू ख्रिस्तासाठी जे अनेक लोक रक्तसाक्षी झाले रोमन साम्राज्याच्या काळामध्ये, लोकांना ठार मारण्यात आलं वगैरे. आता बायबलमध्ये आहे, पहिला याकूब, या हेरोदाने त्याला ठार मारले, मग पेत्राला मारायचा प्रयत्न केला वगैरे. अशा प्रकारे पुढे पण प्रेषितांचे सुद्धा मृत्यू असं झाला. पण अशा प्रकारे खूप प्रयत्न केले, पण झालं काय की जितका छळ ते करतील तितक्या जोमाने लोक विश्वासाकडे यायला लागले. आणि इतका छळ होऊन सुद्धा लोक एवढे आनंदाने, ज्यावेळेस त्यांना सिंहापुढे टाकायचे त्यावेळेस ते आनंदाने सिंहापुढे जायचे. त्यांना पुढे हे पर्याय टाक, येशू ख्रिस्ताचा नाकार कर, तुझी सुटका करतो. पोरी, बाळ, बाया, पुरुष सगळे कोणी असेल, लहान थोर, येशू ख्रिस्तासाठी पकडले त्याच्या विश्वासासाठी. मग तिथं तो आता आपण कसे क्रिकेट वगैरे, तसं रोमी लोकांचा खेळ काय होता, सिंह, वाघ वगैरे असे हिंस्र प्राणी पाळून ठेवायचे, भुकेले ठेवायचे, मोठं स्टेडियम असायचं आणि मग त्यामध्ये ह्या लोकांना तिथे टाकायचं समोर आणि मग ह्या प्राण्यांना सोडायचं आणि मग हे प्राणी त्यांना फाडून खायचे. मग तसं करण्याच्या अगोदर त्यांना संधी द्यायची, बघ तू येशू ख्रिस्ताला सोड, येशू ख्रिस्ताचं नाव नाकार, त्याला दोष दे, आम्ही तुमची सुटका करू. पण हे लोक आनंदाने, नाही आम्ही येशू ख्रिस्ताला सोडणार नाही, आम्ही हे करतो. आणि म्हणून त्याच्या इतक्या आनंदाने ते जायची, मारून टाकले तरी चालले, किती छळ झाले तरी. मग हे काय, हा काय आनंद आहे, ही काय प्रवृत्ती आहे, हे लोकांना ते समजत नव्हतं. लोकांना ज्यावेळेस कळायला लागले की खरा आनंद काय आहे, ह्याचा आनंद आहे, त्याच्यामुळे जास्तीत जास्त लोक ख्रिस्ताचा स्वीकार करायचे. आणि खूप मंडळी वाढली त्या काळात. पहिल्या 300 वर्षामध्ये मंडळी गुप्तपणेच राहिली, उघडपणे तिला भक्ती करता येत नव्हती. खाली बिळात, भुयारात वगैरे राहायचे त्या काळात, त्याला कॅटेकोम्स म्हणतात, त्याच्यामध्ये राहायचे. आणि 300 वर्ष अशी गोष्ट सुरू राहिली. 300 वर्ष, 313 सालीपर्यंत हा प्रकार सुरू झाला. छळ होतोय परंतु मंडळी वाढते, छळ होते पुष्कळ प्रकारे. बायबल जाळले, लोकांना जाळले, लोक हे केलं ते केलं. मग सैतानाच्या लक्षात आलं की छळामुळे मंडळीची वाढ होते. छळ झाला तर ख्रिस्ती चळवळ कमी होत नाही, तर उलट वाढ होते. मग त्याने एका रोमन बादशहाला हाताशी धरलं. हा जो रोमन बादशाह आहे त्याचं नाव कॉन्स्टंटाईन. कॉन्स्टंटाईन बादशाह जो आहे, ह्या बादशहा तोपर्यंत कसं होतं की त्या बादशहाला रोमच्या सत्तेवर ताबा मिळवायचा होता. त्याचा दुसरा भाऊ होता आणि मग ह्यांच्यामध्ये सत्ता कोणाच्या ताब्यात घ्यायला पाहिजे हे होतं. लढाई सुरू झाली आणि मग त्याला स्वप्न पडलं, त्याला वधस्तंभाचं चित्र दिसलं
आणि त्याला असं सांगण्यात आलं की ह्याच्या सहाय्याने तू युद्ध जिंकशील. आणि म्हणून त्याने मग त्याच्या सैनिकाच्या सगळ्या ढालीवर वधस्तंभाचं चित्र काढलं. पण मूळ जो वधस्तंभ आहे तो एक वेगळा विषय आहे. तो वधस्तंभ जो आपण येशू ख्रिस्ताला तशा प्रकारचा वधस्तंभ होता का मिस्री लोक, बाबेलचे लोक ज्या प्रकारे वधस्तंभ होता त्यांचा जो वधस्तंभ होता तो होता. आता तो एक वेगळा अभ्यास आहे. तर तशा प्रकारे, कारण मग त्याने ख्रिस्ती धर्माचा स्वीकार केला, त्याने ख्रिस्ताचा स्वीकार केला नाही. त्याने ख्रिस्ती धर्माचा स्वीकार केला आणि तो धर्म मूर्तीपूजक होता आणि त्याने त्याची मूर्तीपूजा वगैरे सगळ्या गोष्टी तशाच चालू ठेवल्या. पण त्याच्यामुळं काय झालं की तो विजयी झाला, राजा झाला. पण महत्वाची गोष्ट अशी झाली की ख्रिस्ती धर्माला मान्यता मिळाली की जर राजाच ते मानतो आहे पूर्णतेने नाही तरी त्याच्या प्रकारे. आणि मग जे ख्रिस्ती असतील मग त्यांना मोठी पदं द्यायची, अधिकार द्यायचे वगैरे वगैरे. आणि अशा प्रकारे मग लोक त्यांना काय आहे शेवटी ते महत्वाचं आहे, संपत्ती धन वगैरे मिळवणे. मग असे लोक आम्ही नॉमिनल ख्रिस्ती झाले. त्यांच्या जुन्या चालीरीती ज्या काय होत्या त्या सगळ्या चालीरीती घेऊन ते आले. अशा प्रकारे त्यांनी ते छळ बंद करून ख्रिस्ती जी मूळ तेज किंवा जी मूळ आत्मा होता किंवा जो मूळ गाभा होता तो मारायचा प्रयत्न केला. कोणी? सैतानाने. कॉन्स्टंटाईन. आता माझी पानं कुठे गेली, कशी झाली? हा, मग तो पहिला बिशप झाला रोमचा. खरं म्हणजे संदेशामध्ये बऱ्याचशा गोष्टी वचनामध्ये आपल्याला जायला पाहिजे. ह्या गोष्टी जशा काही वेगळा अभ्यास आहे, परंतु कसं आहे की आपल्याला हा अभ्यास करायला पुन्हा वेगळा वेळ मिळत नाही, सांगता येत नाही, आपण कधी एकत्र येत नाही, चर्चा होत नाही, ह्या गोष्टी शिकवल्या जात नाहीत, शिकवल्या जाऊ शकत नाहीत. आणि म्हणून मला नाईलाजाने ह्या वेळेस ह्या गोष्टी सांगाव्या लागत आहेत आणि हे महत्वाचं आहे. पाचव्या म्हणजे येशू ख्रिस्ताच्या पुनरुत्थानानंतर 500 वर्षांनी एका धर्मगुरूंनी, त्याचं नाव होतं कॅशियानस, त्यानं लिहिलं, म्हणजे अशी पुस्तकं लिहिली गेली तेव्हा त्याही वेळेस लिहिली जात होती, लोक वाचत होते आणि ती आताही उपलब्ध आहेत. ती आपण म्हणजे मिळवू शकतो जर आपल्यामध्ये त्याची हे असेल तर. तर त्याने काय लिहिलं होतं की म्हणजे 500 वर्षांनी त्याने लिहिलं होतं की प्रारंभीच्या मंडळीचे शिक्षण आणि त्याचा प्रभाव जनमानसावर म्हणजे लोकांच्यावर होता तोपर्यंत 40 दिवसांच्या उपवासाची प्रथा मंडळीत सुरू झाली नाही. म्हणजे 500 वर्ष ही प्रथा नव्हती. मग कशी सुरू झाली? वेळ झालेला आहे, त्याच्यासाठी आपण पुढे जाऊया, पुढच्या वेळेला पाहूया. त्याच्यासाठी आज मी तर कारण भोजन सुद्धा घ्यायचं आहे आपल्याला आणि त्याच्यानंतर लोकांना पुढे जाऊन पुढची कामं करायची असतात, स्वयंपाक पाणी करायचं असतं, बऱ्याच गोष्टी असतात, लांब लांब जायचं असतं. आपण जास्त वेळ घेऊ नये. मला काय बोलायला काय किती वेळ मी बोलू शकतो, परंतु मी इथे थांबतो. महत्वाची गोष्ट ही आहे की जुन्या कराराच्या काळामध्ये लोकांचं जे लाईफ नव्हतं, आपण बघतो की आदाम 930 वर्ष जगला, नोहा 950 वर्ष जगला आणि त्यावेळेस जर लिखाणं होतं किंवा नाही किंवा काय, परंतु प्रत्यक्ष शिक्षण जे दिले जात होतं ते शिक्षण आता कसं मी आहे, माझ्याकडून माझा मुलगा आहे, त्याच्याकडून त्याची मुलगी आहे, म्हणजे माझ्याकडून त्याला काही शिक्षण मिळालं, माझ्या आईकडून मला काही मिळालं, ते त्याच्यातून ते पुढे म्हणजे हे अशा प्रकारे गेलं. आता माझी आई नाही आहे, संपलं पुढे. परंतु जुन्या काळाच्या काळात तसं नव्हतं ना. जुन्या काळाच्या काळामध्ये आदाम 930 वर्ष जगला, म्हणजे नोहाचा जन्म होण्याच्या काही वर्ष अगोदर आदामाचा मृत्यू झाला. म्हणजे नोहाचा वडील लामेख
लामेकला सुद्धा आदाम शिकवू शकत होता. बाबा अशा अशा प्रकारे झालं, आम्ही असं पाप केलं, देवाने हे आम्हाला सांगितलेलं आहे. आणि तो म्हणजे आदामापासून लामेक पर्यंतची जी पिढी होती त्या पिढीला आदाम शिकवू शकत होता प्रत्यक्ष. आम्ही स्वतः अनुभव घेतलेला आहे. आम्ही एदेन बागेत अशा प्रकारे राहिलेलो आहोत, अशा प्रकारे हे झालेलं आहे, अशा प्रकारे आमच्याकडून पाप झालं, देवाने अशा प्रकारे मेंढा कापला, आम्हाला का चांबड्याची वस्त्र करून दिली, पाप करू नका वगैरे, हे तू स्वतः शिकवत होते. ते एकाने दुसऱ्याला, दुसऱ्याने तिसऱ्याला, हे कारण ते वय त्या त्या प्रकारे जर तुम्ही बघितलं तर. मला स्वतः हे माहीत नव्हतं, परंतु ज्यावेळेस मी ह्याच्यामध्ये बघितलं, अरे म्हटलं अरे दॅट इज ट्रू, खरी गोष्ट आहे ही, की कशा प्रकारे आता इथे कुठेतरी आहे त्याच्यामध्ये इथं दाखवलं येते की कशा प्रकारे आदाम आहे. आदाम बसलेला आहे, मग शेत वगैरे सगळी त्याची जी पिढी आहे ती लामेक पर्यंत तो कसा शिकवत गेला. आणि त्याच्यानंतर आणि मग नंतर नोहा, अब्राहम, म्हणजे अब्राहम जन्मेपर्यंत, अब्राहमाला शिकवेपर्यंत नोहा जिवंत होता. ते काय ह्याच्यावरून जर आपण बघितलं तर की अब्राहमाला सुद्धा, अब्राहम म्हणतो तो मूर्तीपूजक देशात राहत होता वगैरे वगैरे, परंतु त्याला सुद्धा प्रत्यक्ष नोहाकडून शिक्षण देण्याची हे होती, कारण ते सर्व त्या भागात राहत होते ना. आणि तशा प्रकारे ते होतं, म्हणजे देवाने ती एक योजना केली होती ती शिकवण्यासाठी पुढे. नंतर तशी गरज राहिली नाही म्हणा, म्हणून माणसांचं आयुष्य कमी कमी होत गेलं असं आपण म्हणूया. मग 175 वर्ष, 70, 120 वर्ष, 100 वर्ष, 80 वर्ष अशा प्रकारे होत गेले. तर अशा प्रकारे देवाचं वचन शिकवण्यासाठी देवाने त्या काळात ही योजना केली होती. आणि आपल्याला आता त्याने पवित्र शास्त्र दिलेलं आहे, आणि ते पवित्र शास्त्र आपल्याला जे शिकवतं त्यानुसार आपल्याला वागायचं आहे. आता काही संदर्भ मी पाहिले होते, परंतु आपण ते पुढे पाहूया, याच्याविषयी अधिक अभ्यास करूया, अधिक बघूया काय कसं आहे त्याच्याविषयीचं. मी आता या ठिकाणी थांबतो. पुढं त्याच्या प्रकारे आणि मग पवित्र शास्त्रामधून, पवित्र शास्त्रातली जी निरनिराळी वचनं आहेत त्याच्यामधून आपल्याला काय बोध मिळतो ते आपण पाहणार आहोत. परंतु आता जशी काही आपण पार्श्वभूमी पाहिलेली आहे की कशा प्रकारे हे नक्की प्रकार काय आहे, आणि मग तिथून कुठून सुरू झाला, आणि मग जगभरामध्ये कुठे कुठे कशा प्रकारे तो पाळला जात होता, ह्याच्याविषयी सुद्धा मी तुम्हाला नंतर सांगेन पुढच्या आठवड्यामध्ये. आणि त्या सर्व गोष्टींशी सांगड पवित्र शास्त्राशी घालणार आहे. त्याच्यामुळे पुढच्या आठवड्यामध्ये सुद्धा तुम्ही आतुरतेने ऐकायला यावं अशी माझी इच्छा आहे. तुम्ही यावं, ऐकावं,